फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटणार आहे। बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे की एखादं पत्र आणावं, जे काही आश्वासनं दिलेली आहे, म्हणजे SIT डिझॉल्व्ह करण्याचं आश्वासन आहे, त्याचबरोबर केसेस मागे घेण्याचं आश्वासन आहे, याबाबत पत्राची पण त्यांना पूर्ण मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सगळ्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक काम करतोय हे स्पष्ट केलेलं आहे आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी सगळे येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत। आज फक्त मी वैयक्तिक त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे, कारण शेवटी व्यक्ती ही देखील महत्त्वाची असते। आंदोलनं होत राहतात, मागण्या होत राहतात, परंतु त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी परदेशामध्ये होतो आणि आल्यानंतर मी त्यांच्या फक्त चौकशीच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे। परंतु शासनाकडनं ज्या काही अपेक्षा त्यांच्या असतील त्या देखील मी ऐकून घेणार आहे आणि त्या मी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडणार आहे। नाही, मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत। हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात। या मताशी मी देखील सहमत नाही, माझे मोठे देखील बंधू सहमत नाहीत। अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तेढ निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे। माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत। मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल, अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ 1,31,000चं जे मताधिक्य होतं ते आम्ही 40,000वर आणलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील तर त्याचा नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जाईल।